अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने आयोजित केलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार आहे। गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ, तसंच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादवमध्ये अंतिम लढत होणार आहे। सायंकाळी 6 वाजता सामना सुरू होईल। सामना पाहण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधा पाटील उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कुणाल आता आपल्या सोबत आहेत। कुणाल, काय माहिती मिळते, काय तयारी करण्यात आली आहे या अंतिम सामन्यासाठी? निश्चितच आपण बघितलं की अहिल्यानगरमध्ये गेल्या 5 दिवसापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे आणि आज अंतिम फेरी होणार आहे। तर ही सगळी जय्यत तयारी जी आहे ते अहिल्यानगरच्या वाडिया पार्क या मैदानात पूर्ण झालेली आहेत आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान साधारणतः ही स्पर्धा सुरू होणार आहेत। विशेष म्हणजे उपांत्य फेरीमध्ये झालेल्या अतितटीच्या लढतीमध्ये गादी विभागातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ, तसेच माती विभागातून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव अशी लढत होणार आहे आणि त्यानंतर यामधून जो विजेता होईल 2 पहिलवान ते महाराष्ट्र केसरीसाठी लढणार आहेत आणि त्यामधूनच महाराष्ट्र केसरी कोण होणार हे ठरणार आहे। तर मात्र आपण बघू शकतो की अहिल्यानगरच्या वाडिया पार्कमध्ये ही सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। साधारणतः जो ह्या महाराष्ट्र केसरी होईल त्याला बुलेरो गाडी देण्यात येणार आहेत आणि महेंद्र थार जी आहे ती गाडी देण्यात येणार आहेत आणि विशेष म्हणजे साधारणतः उपविजेते जे आहेत त्यांना 30 गाड्या ज्या आहेत ते 2 व्हीलर वाटण्यात येणार आहेत। त्यामध्ये बुलेरो असेल किंवा स्प्लेंडर गाडी असेल। आपण बघतो की ही सगळे बक्षिसं जे आहे ते गाड्या देण्यात येणार आहेत, ते लावलेले आहेत आणि चांदीची गदा जी आहे ती महाराष्ट्र केसरीला या ठिकाणी देण्यात येणार आहे। ही सगळी तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर सगळे आयोजक जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे नगरचे आमदार जे आहेत संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात ही जी स्पर्धा जी आहे ती भरवण्यात आलेली आहे। तर सगळं आयोजन त्यांनी केलेलं आहे। तर कशी लढत असणार आहे, संध्याकाळी किती वाजता सुरू होणार आहे? बरोबर, तर काय तयारी करण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, त्यासाठी धन्यवाद कुणाल।